गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांवर भाजपची सत्ता आहे. पण एक काळ असा होता जेव्हा या दोन्ही शहरांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा होता. मात्र 2017 मध्ये भाजप सत्तेत आली आणि राष्ट्रवादी, विशेषतः अजित पवार सत्तेपासून दूर गेले. पण दादांना सत्तेपासून दूर राहणं फार काळ कधीच मानवलेलं नाही आणि म्हणूनच पुणे आणि पिंपरी चिंचवड जिंकण्यासाठी दादांनी अक्षरशः रान पेटवलं. आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो. मोफत PMPML प्रवास, मोफत मेट्रो प्रवास, मोठी मोठी आश्वासनं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती, भाजपवर घनघनाती आरोप, पक्षप्रवेश, पत्रकार परिषदा आणि सभा. एकूण काय तर दादा आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारासाठी पळत होते आणि सगळ्यांनाच वाटत होतं यंदा घड्याळाचे काटे नक्की पळणार. तशी वातावरण निर्मिती सुद्धा झाली. घड्याळाची चर्चा चहूबाजूंनी होती. पण 16 तारखेला जेव्हा निकाल समोर आले तेव्हा एक धक्कादायक चित्र दिसलं. घड्याळाचे काटे फिरले खरे, पण फिरून फिरून पुन्हा तिथंच आले. सत्ता मिळणं तर लांबच राहिलं, पण एक मजबूत विरोधी पक्ष बनण्या इतकं संख्याबळ सुद्धा अजित पवारांना मिळालं नाही आणि इथूनच घड्याळाची वेळ बदलण्याची चर्चा सुरू झाली. यामागे दोन मोठी कारणं आहेत. पहिलं म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधला हा जबरदस्त पराभव, ज्यातून राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहतो. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं, निवडणूक प्रचारात भाजपवर केलेले आक्रमक आरोप आणि निर्माण झालेलं शत्रुत्व. यामुळे महानगरपालिकेत भाजप सोबत सत्ता शक्य नाहीच, पण राज्यात महायुतीत काम करताना सुद्धा त्याचे परिणाम दिसू शकतात. म्हणूनच प्रश्न असा आहे, आता खरंच घड्याळाची वेळ बदलणार का, की राजकारणात नेहमीप्रमाणे पुन्हा एखादा अनपेक्षित ट्विस्ट येणार? कारण राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. यात तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.